शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवा, पाणी साठा हा आपला मजबूतीने उभा टाका, या दोन गोष्टीवर आपण अधिक लक्ष देणं गरजेचं. माननीय पालकमंत्र्यांनी जी बैठक घेतली त्याच्यासाठी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. महत्वाचा विषय म्हणजे जे कालच्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते म्हणजे जे पिकं हाती आलेले आहेत, म्हणजे जसं आता आपण पाहतो की उभा असलेले पिकं आणि जे हातात आलेले, जसं कांदा आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवलाय, ते कांदे ते वाहून गेले, म्हणजे ते बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही. कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे, टरबूजाचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. हे जे काही गोष्टी आहेत आपल्याकडे, ते आपलं कृषी विभागाने त्याच्यात घेणं, त्याच्या पंचनाम्यात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत माननीय पालकमंत्री महोदयांकडे बांधकाम विभाग आहे, ह्याच विभागातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पूल आहेत, कनेक्टिव्हिटी जर तातडीने जर त्यांनी सांगितले, ज्या गावातले जे पुलं वाहून गेलेले ते पुलांसाठी तातडीने त्यांनी त्याच्या सूचना दिल्या, त्यांचे प्रस्ताव मागून घेतले, ते कनेक्टिव्हिटीचे जे पुलं असतील ते पूर्ण होऊन जाईल. म्हणजे काल उदगीर आणि शिरवानपाळ मधला पूर्ण कनेक्टच ते पुलाच्या याच्यामुळे वाहून कनेक्ट आपला हे झाला होता, म्हणजे दोघांची वाहतूक बंद झाली होती बऱ्याच वेळ. तो एक विषय, असे बरेच छोटे मोठे गावांना कनेक्ट करणारे जे पुल आहेत, तो एक विषय महत्वाचा आहे. आणि मॅडम, महत्वाचा एक विषय म्हणजे आपल्या या बैठकीमध्ये मला इरिगेशनचे अधिकारी आहेत का माहित नाही, पण इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये आपल्याकडचे छोटे छोटे बंधारे जे आहेत, कोल्हापुरी बंधारे आहेत, काही त्या बंधारे या पावसामध्ये वाहून गेले, जे आपलं भविष्यातलं पाणी जे स्टोअर करतात, आज त्यांची रिपेअर करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. छोटेच विषय असतील पण त्यांना जर आपण त्यांना दुरुस्ती जर नाही करून घेतली तर भविष्य, म्हणजे आज पाणी दिसतंय पण उद्या जे काही पाणी पडणार आहे, पाणी आपल्याला साठवून करण्याच्या अनुषंगाने ह्याची दुरुस्तीसाठी देखील इरिगेशनने आपापल्या भागातले प्रस्ताव हे त्या ठिकाणी आपल्याकडे देणं गरजेचं आहे. त्याचे देखील पंचनामे हे होणं गरजेचं आहे.